शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तर चला, सकाळची मॉर्निंगची कामं जी आहेत ते सुरू झालीत। जसं की तेल काढून आणायचं होतं, भुईमुगाच्या शेंगा भरपूर दिवस झालं घरामध्ये घेऊन ठेवल्या, पण पाऊस काय थांबायचं नावच घेईना। तर शेंगा कसं वाळवून ठेवल्या तरच तेल काढणं होते। तर आज जे आहे भरपूर ऊन पडलं होतं, तर भुईमुगाच्या शेंगा वाळू घातल्या। जसं की थोडेसे तीळ होते, तीळ पण वाळू घातले। हे दोन्ही मिक्स करून जे आहे ह्याचं जे आहे आपल्या खल्ली तेल काढून आणायचे, कारण जे आहे वर्षामधून एकदा तेल चेंज करून खाल्ल्याला आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते। तर दरवर्षी जे आहे आम्ही हे काम करतो। तर जसं गेले होते टेरिसवर, तर तुम्हाला दाखवते आमचं लिंबाचं झाड जे आहे ना भरपूर मोठं आहे। जसं की कंपाऊंडच्या बाहेर लावलेलं, आणि त्याला जी लिंब आहेत किती लदबदून असे पडलेत ना, ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे। बघा किती मोठं झाड झालंय, आणि पानासकट त्याला फळ आहे। जसं की कोणतं औषध नाही, काही नाही, फक्त आमचे जे शेतातली माती आहे की नाही, जसं राहतो आम्ही तिथं, इतकी माती छान आहे। कोणतंही झाड जे आहे ते डबल पट्टीनं असं मोठं होते आणि भरपूर फळ पडते। तर तुम्ही बघू शकता भरपूर असं लिंबू लागले, किती लिंबू लागले ते बघा तुम्ही। चला पुन्हा टेरेसून खाली आले। जसं की आता आहेत माझ्या घरी पित्र, तर ऊन पडल्यानं सगळे जे वरचे भगुने आहेत, मोठे भगुने लागतात, रोजच्या भगुन्यामध्ये स्वयंपाक होत नाही। तर सगळे जे भांडे आहेत ते स्वच्छ उन्हाला घासून ठेवले, आणि उन्हाला घातले की नाही की भांडे मस्त निर्मळ निघले वाटतात मला। तर आज ऊन भरपूर होतं, तर पित्रासाठी आता पित्र आहेत 2 दिवसावर, तर सगळं जे दळणं वगैरे करणं जी कामं चालू आहेत, तर इथं भांडे सकाळचे सगळे घासून वाळू घातले। तर आणि सोमवार आहे तर जसं फ्रीजमधले बी भांडे आज घासलेत। आणि खरं सांगू का, घरची जी वस्तू असते की नाही, जे आपण मेहनतीनं झाडं वगैरे लावतो, तर बिना आपले कोणते रासायनिक खतं वगैरे वापरलेले नसते, तर खूप छान आणि हेल्दी, जसं की ताजं फळ तोडून खाण्यात। आणि आपण जसं मार्केटमध्ये घेऊन येतो ते कधी 1-2 दिवस तर झालं तर तोडून ठेवलेलं असतं, कारण लगेच तोडून लगेच त्यांना बाजारला आणता येत नाही। तर त्याच्यापेक्षा आपले घरचे फळ किती हेल्दी असतात बघा, तोडलं की एकदम आपल्याला खाता येते। आणि त्याची चव बघा तुम्ही, बाजारातून आणलेली चव बघा एकदम वेगळी लागते। जसं की आपण भाजी पण कारले दोडके जसे की घरी लावतो, आणि एकदम तोडलं की ताजी भाजी करतो, त्याच्यात भाजीपाला बाहेरून आणतो ना, त्याच्यामध्ये खूप फरक आहे। नाही तर काही लोक म्हणतात ना की काय 100 रुपये टाकले, 200 रुपये टाकले, 150 रुपये टाकले, 50 रुपये टाकले की रेडीमेड भाजीपाला येते। एवढी मेहनत काय करायची, इतका धिंगाणा व्हायला, झाडाने सगळं खराब होतंय, कारण दिवसभर 2दा तरी सगळं अंगण झाडावं लागते, नाही तर खूप घाण होते। जसं की टोपलं कचरा निघतंय, पण घरची जी वस्तू आहे ना, खाण्यामध्ये जी मजा आहे ते बाहेरली नाही। शरीराला जे आहे घरची वस्तू लागते, बाहेरलं तुम्ही कितीही खा, ते खाऊन न खाल्ल्याने फायदा आहे। तर जेवढं झालं तेवढं तरी आम्ही घरी लावतो तर घरी खातो। जशी की मेहनत तर घ्यावंच लागते, बिना मेहनतचं तर काही भेटत नाही। तर चला, आम्हाला दोघाला पण भरपूर असं झाडाचा नाद आहे। घरामध्ये पण मला भरपूर कामं असतात, जसं की बाई वगैरे काही नाही मी लावित कामाला, आणि एवढ्या ह्याच्यातून पण झाडाची देखभाल करणं, जसं की मागं पण छोटंसं गार्डन केले, सीताफळं ह्याला बघणं करणं, तर ह्याच्यामध्येच तर दिवसभर जे आहे असं एवढ्या कामातून टाइम काढून जे आहे आमचा दिवस असं मस्त कामामध्ये जातो। जसं की देवधर्म करायचं आणि आपलं घरचं काम जे आहे ह्याच्यामध्ये टाइम जातो। बाहेर हिंडायला बसायला तर मला बिलकुल टाइम भेटत नाही, आणि मला ते आवडत पण नाही। जितकं माझं घरकामामध्ये देवधर्मात लक्ष लागते, तेवढं मला त्याच्या घरी जाऊन बोलणं बसणं हे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, आवडत पण नाही। तर मी म्हणजे जे दिवस आहे पूर्ण असं झाडामध्ये घरकामात आपल्या देवधर्मामध्ये काढतात, आणि मला जे घरामध्ये काम करायची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी बाई वगैरे काहीच लावत नाही। लोकांना भरपूर बाया लावले की नाही की भरपूर मोठेपणा येते की आमच्या इथं धुण्याला बाई आहे, भांड्याला बाई आहे, पण जेवढं काम केलं की नाही तेवढं आपलं शरीर जे आहे निरोगी राहते। तर दिवस जे आहे असा माझा पार पडतोय। तर सकाळी सीताफळ काढले होते, आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या कोणत्या गोष्टी आवडल्या की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा, आणि मी बोलल्याला बरोबर आहे की रॉंग आहे ते पण कमेंटमध्ये सांगा। तर एवढी सीताफळ काढली, पण ह्याला पिकू कसं घालायचं, नाही तर खूप जणांना जे आहे हे पिकवायचं माहीत नसतं, आणि मग पिकवायला बरोबर ठुलं नाही की वरून काळे पडतात, आणि आपल्या खाता येत नाहीत, आणि बरोबर पिकत नाहीत, आणि गोड पण लागत नाहीत। तर चला, ह्याला कसं पिकवायचं आणि कसं ठेवायचं ते सांगते तुम्हाला। चला, तर हे घेतले मी तांदळाचं पोतं, आणि हे जे सीताफळ आहेत मस्त असं आपण तांदळामध्ये असे दाबून ठेवायचे, आणि वरून तांदूळ टाकायचे, आणि पुन्हा चला हे पोतं जे आहे असं दाबून ठेवायचं। तर 2 दिवसामध्ये आपले सीताफळ एकदम मस्त आणि रसरशीत असे पिकतात।
दाबून ठेवल्यामुळं गरमीनं खूप छान सीताफळ पिकतात आणि काळे पण पडत नाहीत. तर अशा पद्धतीने सीताफळ पिकवायचे. जसं की ज्वारीचं पोतं राहते, गव्हाचं पोतं राहते, नाही तर साधं जे पोतं राहते आपलं सुतळीचं, त्याच्यामध्ये पण दाबून ठेवले तर छान राहतात. पण मी जसं आहे की लवकर पिकविण्यासाठी तांदळामध्ये ठेवले, तर गरमीनं लवकर सीताफळ पिकतात आणि अशा पद्धतीने सीताफळ पिकून घ्यायचे. एक बॉक्स वाटते